थेट जातोय खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे आणि काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। अमोलजी नमस्कार। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झी 24 तासनं आज हाती घेतलेला आहे तो म्हणजे संभाजीराजेंबाबत लिहिलेला हा जो विकिपीडियावरचा मजकूर आहे, आक्षेपार्ह मजकूर आहे, तो काढून टाकावा अशी मागणी आहे। शिवप्रेमींकडून सुद्धा संतप्त भावना व्यक्त होतात। काही दिवसांपूर्वीच ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि सरकारकडे सुद्धा ही मागणी की सरकारने सुद्धा यामध्ये आग्रही भूमिका घेऊन हा मजकूर काढून टाकावा। कारण वारंवार छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण जे ज्वलंत चरित्र आहे त्याला बदनाम करण्याचे हे प्रयत्न, ही षडयंत्र वारंवार सुरू होतात आणि या ना त्या मार्गाने या गोष्टी केल्या जात आहेत। त्यामुळे हे सगळं ज्याला रेफरन्सेस आपण म्हणतो या रेफरन्स मधूनच या गोष्टी आता पुन्हा विष कालवण्याचा प्रयत्न सुरू होतो। हे अत्यंत दुर्दैवी आहे। म्हणजे कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यामध्ये, कारण वर्षानुवर्ष जे त्यांच्याविषयी लिहिलं गेलं त्यामध्ये जे काही मजकूर घुसडले गेले, ज्यामध्ये जो काही खोटा इतिहास लिहिला गेला त्याचंच प्रतिबिंब आता तुम्ही जी माहिती म्हणताय या विकिपीडियाच्या माहितीवर त्याचंच प्रतिबिंब दिसतंय। म्हणजे ही अगदी मल्हार रामराव चिटणीसांच्या बखरीपासून जी सुरुवात झाली हे अजूनही तेच प्रयत्न होत आहेत आणि मग शेवटी फक्त एक वाक्य जोडायचं, पण त्यांनी बलिदान दिलं म्हणून। हे करण्यामध्ये एक फार मोठं षडयंत्र असतं की जेव्हा फक्त त्यांच्या बलिदानाला हायलाइट केलं जातं तेव्हा या मागचं जे स्वराज्य रक्षणाची जी त्यांनी भूमिका बजावली, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सक्षमपणे जे स्वराज्य सांभाळलं, हे सगळं पुसून त्यांचं कुठेतरी एक चारित्र्य हनन करण्याचा मजकूर हा कायम घुसडला जातो आणि शेवटी मात्र फक्त बलिदानावर येऊन या गोष्टी बदलल्या जातात। हे आजचं नाहीये, हे अनेक लेखकांनी यामध्ये हे षडयंत्र रचलेलं आणि तेच पुन्हा आता विकिपीडियावर येणं हे अत्यंत दुर्दैवी। त्यामुळे माझी सरकारलाही तीच विनंती आहे की लवकरात लवकर आपणही या संदर्भातल्या सूचना या जाहीर करा आणि तमाम शिवभक्तांच्या भावनांचा हा आदर करण्यात यावा। अगदी। आणि अमोलजी मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित करायचा आहे, सध्या छावा हा सिनेमा खूप गाजतो आहे, संभाजीराजेंविषयी ज्या मालिका सुरू आहेत त्या गाजत आहेत आणि या दरम्यान निश्चितच जो देशाच्या पल्याड राहतोय माणूस आणि त्यांना शंभूराजेंविषयी जर माहिती हवी असेल तर ते अर्थातच जेव्हा शंभूराजे असं टाईप करतात, विकिपीडियासारखा स्रोत त्यांच्यासमोर जेव्हा उभा राहतो त्यावेळी अशा प्रकारे लिहिलेला बदनामीकारक मजकूर त्यांना दिसतो। काय या सगळ्या नेमकं ह्याच्या मागे काय असावं, काय हे सगळं षडयंत्र असावं? अशा वेळी तरी सरकारनं जागा होणं खूप गरजेचं आहे, लवकरात लवकर मजकूर काढणं गरजेचं आहे। सरकार जागा होणं तर 100% गरजेचंच आहे। कारण हे जे षडयंत्र मी जसं आपल्याला म्हणालो की एकीकडे छत्रपती संभाजी महाराज थोर होते असं म्हणायचं आणि त्याच वेळी दुसरीकडे असा त्यांची चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीचा मजकूर प्रसारित करायचा, हे षडयंत्र आहे आणि ते हाणून सगळ्यांनी मिळून हे हाणून पाडायला हवं। खरंय। ठीक, धन्यवाद। आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। खासदार अमोल कोल्हे आपल्या बरोबर होते आणि निश्चितच हा मजकूर लवकरात लवकर हटवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी झी 24 तासनं ही विशेष मोहीम आखली आहे। छत्रपती संभाजीराजेंसंदर्भात, शंभूराजेंबाबत जो बदनामी करत आक्षेपार्ह असा सगळा मजकूर विकिपीडियावर लिहिलेला आहे हा लवकरात लवकर काढावा अशी शिवप्रेमींची सुद्धा मागणी आहे।